ऐकू नाही आलंय का तुम्हाला? प्रोटोकॉल फॉलो करा. तुमच्याकडच्या सगळ्या शासकीय वस्तू इथे जमा करा आणि निघा क्विकली. एक मिनिट थांबा. येस मॅडम. मिसेस सॉरी मिस मंजिरी वाघमारे. तुम्हाला दिसतंय मी नेहमीच खूप स्ट्रिक्ट ऍक्शन्स घेते, पण शेवटी मी सुद्धा एक माणूसच आहे आणि माणसाला माणसाची दया यावी याच मताची मीही आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक संधी देऊ शकते. मी तुमचं हे सस्पेन्शन थांबवण्याचा प्रयत्न करू शकेन, म्हणजे करेनच. फक्त त्यासाठी माझी एक अट आहे. कोणती अट? मानिनी मोहितेंची केस खूपच जास्त लांबते. 3-3.5 वर्ष म्हणजे काही कमी काळ नाहीये. 3.5 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे आणि इतकी वर्ष एखादी केस चालवत राहणं म्हणजे पोलीस डिपार्टमेंटवर हा धब्बा आहे. तर आता तात्या साहेबांची लास्ट हिअरिंग येते जवळ. तिथे मला मानिनी मोहिते हवेत. त्यांना लवकरात लवकर शोधून आणा आणि मग तुमचं हे सस्पेन्शन मागे घेण्याचा मी विचार करेन. मानिनी मॅडमना आम्ही कुठे ठेवले हे कुणालाच माहित नाहीये. मग मॅडम मला का सांगतायत मानिनी मॅडमना घेऊन यायला? त्यांना संशय आलाय का आम्हीच मानिनी मॅडमना लपून ठेवले म्हणून? पण मानिनी मॅडमना समोर नाही आणलं तर सत्यावर त्यांच्या खुनाचा आरोप लागलाय तो कधीच पुसला जाणार नाही. मला वाटते मानिनी मॅडमना सगळ्यांसमोर आणायची वेळ आली. काय मग मंजिरी मॅडम, शक्य आहे ना मानिनी मोहितेंना शोधून आणणं? मी बघते मॅडम शक्य होते का. ठीक आहे, या मग आता.
वाघमारे, मंजू, नको काळजी करूस. एका आठवड्याचाच प्रश्न आहे, नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. वाघमारे, आत्ता जे घडतंय ना ते अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोलून घ्या ना. या पूर्व मॅडमची तक्रार करा त्यांच्याकडे. आत्ता लगेच नाही करता येणार मला काय. जे झाले ते ऍक्सेप्ट करावं लागेल. तू नको काळजी करू. अहो वाघमारे, पण हा अन्याय आहे. हे बघा, तुमची चूक नसताना तुम्हाला काय शिक्षा? फाईल गाळ झाली तर तुमचा काय दोष आहे? सत्या, या चौकीची इंचार्ज मी आहे. त्यामुळे यातली लहानातली लहान गोष्ट जरी गहाळ झाली तर त्याला जबाबदार मलाच ठरवणार. सत्या, आपल्याला न्यायानं अन्यायाविरुद्ध लढता येईल. तू नको काळजी करू. सध्या मला माझ्या सस्पेन्शनपेक्षा तुला बाहेर काढणं जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. तू काळजी करू नको. मी लवकरात लवकर एका चांगल्या वकिलाला घेऊन येते आणि तुला इथून सोडवते. पण तोपर्यंत तू शांत राहा. चिडचिड करू नकोस आणि पूर्वा मॅडम बरोबर अजिबात उजत घालू नकोस. वाघमारे, मला माझ्यापेक्षा जास्त ना तुमची काळजी वाटते. आणि मी काही तर लई काळ राहणार नाही आहे. मी इथनं लवकरच बाहेर पडेन आणि तुमच्या या अपमानाचा ना एकदम व्यवस्थित बदला घेईन.